परफेक्ट रवा केक अगदी मार्केट स्टाईल आणि तो सुद्धा घरच्या घरी बनवायचा कसा याच्या आधी कधीच बेकिंग केली नाही आहे. 100 मेजरिंग कप्स पण तुझ्याकडे नाही आहेत, तर तुम्ही बनवणार कसा? तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी. ऑलरेडी मी ह्याची शॉर्ट व्हिडिओ अपलोड केली आहे, तुम्ही ती चेकआउट केली नसेल तर करा. पण तिथं असं इन डिटेल सगळं सांगता येत नाही, म्हणून हा लाँग व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? टेल मी द कॉमेंट सेक्शन बिलो. तर इथं ना एकच वाटी घ्यायची पहिल्यापासून आणि शेवटापर्यंत तीच वाटी ठेवायची, जेणेकरून तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. इथे मी 4 लोकांसाठी केक बनवते आहे छोट्या टीनमध्ये. त्यासाठी 1 वाटी रवा, 1 वाटी मैदा, 1 वाटी साखर आणि 2-3 वेलदोडे टाकून ते मिक्सरला फिरवून घेतलं आहे. त्याची अगदी पावडर तयार होते आणि साखरसुद्धा अगदी व्यवस्थितपणे बारीक होईल याची दक्षता घ्यायची आपण, जेणेकरून ती दाताखाली तशीच्या तशी लागणार नाही. आता त्याच वाटीने 1 वाटी तेल टाकलं आहे मी, 1 वाटी दूध टाकलं, चिमूटभर मीठ टाकलं. मीठ असं चवीनुसार नाही टाकायचं, चिमूटभरच टाकायचं. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. बेकिंग सोडा अर्धा चमचा टाकला आहे, बेकिंग पावडर 1 चमचा टाकली आहे. आता ते सगळं व्यवस्थितपणे ब्लेंड करून घेऊयात. ब्लेंड करत असताना एकाच दिशेने त्याला फिरवून घ्यायचं आहे आणि लक्षात घ्यायचं आहे पाण्याचा कोणताच थेंब त्याला लागता कामा नये, जेणेकरून त्याला जाळी सुटायला काही प्रॉब्लेम होणार नाही. आता बघू शकता तुम्ही त्याला थोडीशी अशी जाळी सुटल्यागत झालं आहे. पुन्हा सगळं ब्लेंड करून घेण्यासाठी पुन्हा मी त्याच वाटीने, वाटी मी कुठेच पहिल्यापासून बदलली नाही आहे, ब्लेंड करून घेते आहे इथे मी. तसंच एका दिशेने फिरवून घ्यायचं. मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं पाणी कुठं लागणार नाही याची दक्षता घ्यायची, कारण आपण अख्ख्या बेकिंग प्रोसेसमध्ये कुठेच पाणी वापरलं नाही आहे, जेणेकरून फ्लफी स्पॉन्जी रवा केक होईल म्हणून. प्रमाण हेच ठेवा. आता जर तुम्हाला जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही फक्त हेच प्रमाण ठेवून डबलमध्ये प्रमाण बनवलं तर तसाच अगदी परफेक्ट रवा केक होईल, जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा. दुसऱ्या दिवशी मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवला, पण मला तो शूट करायला काही जमला नाही. आता ज्या भांड्यामध्ये तुम्हाला केक बेक करायचा आहे ती भांडं कसं घ्यायचं, तर ते एकदम सपाट भांडं असावं, अजिबात सुद्धा असं गोल आकाराचं भांडं नसावं, जेणेकरून केक बेक व्हायला काही त्रास होणार नाही. आता त्याला व्यवस्थितपणे मी तेल लावून घेतलं होतं. तुम्हाला तेल स्किप करून तूप लावायचं असेल तर काही हरकत नाही आहे. तूप लावायचं, बॅटर त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. मी माझ्या आवडीने ड्रायफ्रूट्स टाकले होते, काळे मनुके आणि बदाम टाकले होते. अक्रोडसुद्धा बरेच छान लागतात ह्याच्यामध्ये. आता केक बेक करायच्या आधी मी 15 मिनटं 10 ते 15 मिनटं कढई जी आहे ना ती प्रीहीट करायला लावली होती. माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा ओव्हन नाही आहे. अंडं पण अख्ख्या एक प्रोसेसमध्ये आपण कुठेच वापरलं नाही आहे. तरीसुद्धा फ्लफी स्पॉन्जी केक तयार झाला आहे. त्याचं कारण म्हणजे 10 मिनटं कढई प्रीहीट करायला लावायची, आतमध्ये जाळी ठेवायची त्याच्या एक आणि त्याच्यावरती ते बेकिंगचं ठेवून द्यायचं आपलं. बेकिंगच्या भांड्यावरती आपल्याला अजिबातसुद्धा झाकण ठेवायचं नाही आहे. कढईवरती झाकण ठेवायचं आहे. 35 मिनटं छान केक बेक होऊन द्यायचा आहे. 5 मिनटं गार होऊन द्यायचा आहे. त्यानंतर सुरीने चेक करून बघायचा आणि त्यानंतरच तो कापायला घ्यायचा एक 10 मिनिटांनी, जेणेकरून तो चिकटणार नाही कुठंच. हा दुसऱ्या दिवशीची माझी क्लिप आहे. दुसऱ्या दिवशीसुद्धा मी केक बेक केला होता आणि ज्याच्यावरती मी अक्रोडसुद्धा टाकले होते, जे की खरंच खूप अप्रतिम लागत होते आणि तुम्ही त्याचे रिझल्टसुद्धा पाहू शकता. एकदम व्यवस्थित असं पहिल्यांदा करत असतील तरी अगदी उत्तमपणे हा केक जमतो. हातानं पण काळजी घ्यायची की सुरीला कोणत्याही प्रकारचं पाणी नसेल म्हणून, मग तो राहतो 2-3 दिवस आरामात केक. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.